अशोक खरातचं ऑफिस पुन्हा एकदा सील करण्यात आलेलं आहे। ओकस प्रॉपर्टीमधून महत्त्वाचे पुरावे हस्तगत करण्यात आले। महत्त्वाचे कागदपत्र एसआयटीने जप्त केलेले आहेत। काही नवीन प्रकरणं समोर येण्याची देखील शक्यता आहे। जवळपास 1 ते 1.5 तास ही संपूर्ण ऑफिसची झाडाझडती घेतलेली आहे आणि त्यानंतर एसआयटीचं पथक आता तिथून निघून गेलं असं देखील समजतंय। पुन्हा एकदा खरातचं हे कार्यालय सील करण्यात आलेलं आहे। महत्त्वाची काही कागदपत्र देखील एसआयटी कडून जप्त करण्यात आलेली आहेत। महत्त्वाचे पुरावे एसआयटीच्या हाती लागलेत असं देखील समजतंय आणि पुन्हा एकदा ही जवळपास 1.5 तास झाडाझडती घेतल्यानंतर एसआयटीची टीम ऑफिस सील करून तिथून निघून गेलेली आहे अशी माहिती समोर येते। त्यामुळे आता येत्या काळात काही नवीन प्रकरणं देखील समोर येण्याची शक्यता आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सागर, 1 ते 1.5 तास एसआयटीची टीम तिथे होती, आता पुन्हा एकदा त्याचं कार्यालय सील करण्यात आलेलं आहे आणि काही महत्त्वाची कागदपत्र टीमच्या हाती लागली आहेत असंही समजतंय। नक्कीच, खरं तर एसआयटीची टीम जी आहे ती अशोक खरात याच्या ओकस ही प्रॉपर्टी ह्या कार्यालयात पोहोचलेली होती। यांनी संपूर्ण ऑफिसची झाडाझडती घेतली, त्याची तपासणी केली आणि खरं तर 10 गुन्हे दाखल झालेले आहेत अशोक खरातवर आणि त्या संदर्भातली अनेक फिर्यादींचा स्पॉट पंचनामा करायचा असतो आणि त्यानिमित्तानं एसआयटीची टीम ही पुन्हा एकदा एसआयटी आपलं ओकस या कार्यालयामध्ये पोहोचलेली होती। त्या संदर्भात त्यांनी संपूर्ण ऑफिसची पुन्हा एकदा झाडाझडती घेतली, तपासणी केली आणि त्यांच्याबरोबर फॉरेन्सिक टीम देखील दाखल झालेली होती। त्यांनी तांत्रिक जो तपास असतो तो देखील त्या ठिकाणी केल्याचं समोर आलेलं आहे आणि विशेष बाब म्हणजे जे ओकस प्रॉपर्टीची जी तपासणी केली होती त्यामध्ये काही महत्त्वाचे कागदपत्र देखील सापडल्याचं समोर आलेलं आहे। ते देखील एसआयटीच्या पथकानं हस्तगत केलेले आहेत। ते ताब्यात घेऊन पुन्हा एकदा त्याची देखील चौकशी होत आहे। आता सध्या ह्या ओकस प्रॉपर्टी जी आहे ती आता सील करण्यात आलेली आहे आणि हे संपूर्ण जे महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सध्या आता एसआयटीच्या पथकानं ताब्यात घेतलेले आहेत। तर ह्या डॉक्युमेंट्समध्ये आता काय निष्पन्न होईल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच त्यामुळे या संपूर्ण तपासाकडे देखील लक्ष असेल। धन्यवाद सागर या माहितीसाठी।